श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांच्या श्री स्वामी समर्थांच्या अनुभव या चॅनल मध्ये। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे शुभांगी स्वामी भक्ती या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, यामध्ये आपण सदैव श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव, स्वामींनी दिलेली प्रचिती, स्वामींची लीला असे वेगवेगळे अनुभव पाहत असतो। त्यामुळे हा चॅनल जे स्वामी भक्त आहेत त्या सर्वांचा हा चॅनल आहे, कारण आपापले अनुभव हे प्रत्येक जण शेअर करणे हे खूप महत्त्वाचे आहे। आणि ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून त्याला आलेला अनुभव शेअर करतो त्यावेळेस त्याचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती किंवा एखादा भक्त जर स्वामी भक्त झाला तर त्याचे पुण्य मात्र त्याच भक्ताला मिळणार आहे ज्याचे अनुभव ऐकून तो भक्त झाला। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे खूप वेगवेगळे असतात। प्रत्येकाला आलेले अनुभव हे वेगवेगळे असतात। प्रत्येकाला स्वामींनी खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रचिती दिलेली असते। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्याचबरोबर स्वामी हे अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत। स्वामींसाठी कधीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही, स्वामी सर्व काही शक्य करून दाखवत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य हे काहीच नाही। सदैव जे भक्त स्वामींची भक्ती करत असतात त्या प्रत्येक भक्ताला स्वामींचे अनुभव हे खूप वेगवेगळे आलेले आहेत। त्याचबरोबर काही लोकांचे, काही भक्तांचे अनुभव तर असे आहेत की मन हेलावून टाकणारे अनुभव आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने मनापासून भक्ती केली, ज्या भक्ताची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली त्या भक्ताला स्वामींनी अनुभव नक्कीच दिलेले आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या कर्माचे भोग हे वेगवेगळे असतात। त्यामुळे कधी कधी काय होत असतं की एखाद्याला स्वामींचे अनुभव लवकर येत असतात तर काहींना स्वामींची प्रचिती यायला सुद्धा उशीर लागत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण देवाची भक्ती करतो म्हणून आपल्याला अनुभव येत आहेत किंवा अनुभव येत नाहीत किंवा आपल्या पाठीमागे संकटे येत आहेत, दुःख येत आहे, हे अजिबात सुद्धा असं काहीही नसतं। कारण ज्या वेळेस आपल्या सर्वांचा जन्म होत असतो त्या जन्माबरोबर आपण आपले कर्म बरोबर घेऊन येत असतो आणि त्यामुळेच ज्या वेळेस आपल्याला ईश्वराची आपण भक्ती मनापासून करतो तरी देखील कोणताही अनुभव येत नाही, त्याला कारण आपले कर्म असते। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की प्रत्येकाला आपापले कर्माचे भोग हे भोगावेच लागत असतात, परंतु ज्या वेळेस तुम्ही देवाची भक्ती करता त्यावेळेस मात्र ते जे भोग आहेत त्या भोगाचा जी तीव्रता आहे ती कमी होत असते। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, भोग हे भोगूनच संपवायचे असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये ईश्वराची साथ असणे खूपच गरजेचे आहे, कारण आयुष्य हे एकाच वळणावरती नसतं। आयुष्य जगत असताना खूप वळणे येत असतात, कधी दुःखाचं वळण असतं, कधी आनंदाचं असतं, कधी संकटाचं असतं, कधी समाधानाचं असतं, अशी खूप वेगवेगळी वळणं येत असतात आणि त्या वळणांमध्ये एक आपल्या बरोबर अशी ठाम अशी एक शक्ती हवी असते आणि त्यासाठीच आपल्याला ईश्वराची भक्ती ही नेहमीच करायची आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, संकटे आल्यानंतर ईश्वराची भक्ती करणं हे मात्र खूप चुकीचं आहे, कारण ज्या वेळेस आपल्यावर संकट येईल त्यावेळेस जर तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात कराल तर त्यावेळेस त्या संकटातून बाहेर निघणं खूप अवघड होत असतं। त्यासाठी अगोदरच ईश्वराची साथ आपल्या बरोबर मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे आताच तुम्ही ईश्वराची भक्ती, स्वामींची भक्ती करायला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही अगोदरपासून स्वामींचे भक्त असाल तर खूपच योग्य आहे आणि त्याबरोबर तुम्हा सर्वांचं अभिनंदन, कारण स्वामींची भक्ती करायला सुद्धा भाग्य असावं लागतं। मित्र आणि मैत्रिणींनो, कोणीही असाच स्वामी भक्त होऊ शकत नाही, कारण त्याला देखील त्याच्या काही आयुष्याचे, त्याच्या काहीतरी कर्माचे पुण्य असावे लागते, त्यामुळेच तो व्यक्ती स्वामी भक्त होत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींच्या लीला ह्या अगाध आहेत। जर स्वामींना एखाद्याकडून एखादं काही कर्म करून घ्यायचं असेल, चांगलं कर्म करायचं असेल तर एक स्वामी भक्तच त्या पुढच्या स्वामी भक्ताला मदत करत असतो।
मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असतात, खूप संकट येत असतात, परंतु देव साक्षात आपल्या समोर येऊन आपल्याला कधीच मदत करत नसतात. त्यासाठी देव एकामार्फत दुसऱ्याला मदत करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव देखील नेमका याच पद्धतीचा आहे. आजचा हा अनुभव एका मावशींना आलेला आहे आणि त्या मावशींचं नाव कल्पना आहे. आणि त्या मावशींना आलेला हा अनुभव हा 2021 साली त्यांना आलेला हा अनुभव होता. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या मावशींच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं, चला तर आपण ऐकूया त्या मावशींच्या शब्दामध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या मावशींच्या घरामध्ये असं झालं होतं की 9 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या देवीचं कार्यक्रम होता आणि त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम खूप आनंदाने थाटामाटाने पार पडला. मित्र आणि मैत्रिणींनो, या मावशी हा खूप दिवसापासून स्वामी भक्त होत्या. त्या मावशींना स्वामींवर खूप विश्वास होता. त्या स्वामींची सदैव सेवा करत होत्या. त्यांच्या घरामध्ये स्वामींचा खूप मोठा फोटो होता आणि स्वामींची सेवा देखील त्या सतत करायच्या आणि स्वामींवर त्यांचा खूप विश्वास देखील होता. त्यांना माहित होतं की स्वामी हे कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडू शकत नाहीत. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि त्याचबरोबर त्या मावशीला एक त्रास होता, तो म्हणजे हाय बीपीचा. आणि नेमकं त्यांना अशा पद्धतीचा त्रास सतत चालू होत होता आणि त्या दररोज त्याच्या गोळ्या देखील कंटिन्यू खात देखील होत्या. मित्र आणि मैत्रिणींनो, 9 तारखेचा दिवस निघून गेल्यानंतर 10 तारखेला त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्यानंतर 10 तारखेच्या दिवशी ज्यावेळेस आपल्या मुलांचा किंवा मुलीचा वाढदिवस असतो, त्यावेळेस आपण प्रत्येक आई-वडील आपल्या मुला-मुलींना रात्री 12च्या नंतर विश करत असतो. कारण 12च्या नंतर त्या मुला-मुलींच्या वाढदिवसाचा दिवस असतो आणि नेमकं याच दिवशी आपण आपल्या मुला-मुलींना विश करत असतो. आणि नेमकं त्याच पद्धतीने मावशींना देखील त्यांच्या मुलीला 12च्या नंतर विश करायचं होतं. आणि त्यानंतर त्या दीदीला देखील रात्री 12च्या नंतर तिच्या मित्र आणि मैत्रिणींचे मेसेजेस येऊ लागले आणि मेसेजेस येत असताना त्या दीदी त्यांच्या सर्वांना उत्तरं देत होती, थँक यू बोलत होती. म्हणजे त्या मावशी बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम स्वामींना नमन केलं. स्वामींचे आभार मानले. स्वामींना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक. परंतु त्या तिथेच झोपी गेल्या आणि त्यानंतर ती दीदी बाहेर आली वॉशरूमला जाण्यासाठी. ज्यावेळेस बाहेर आली, बाहेर आल्यानंतर तिला आई कोठेच दिसेना. तिला वाटलं की किचनमध्ये असेल. त्यावेळेस तिने किचनमध्ये देखील पाहिलं, परंतु आई तेथे देखील नव्हती. त्यानंतर तिला बेडरूममध्ये असेल असं वाटलं. तिथे देखील तिनं पाहिलं, परंतु तिची आई कोठेच नव्हती. आणि त्यानंतर तिने ज्यावेळेस हॉलमध्ये आले, त्यावेळेस स्वामी समर्थांच्या फोटोच्या खाली आई झोपलेली तिला दिसली. त्यावेळेस ती आईच्या जवळ गेली आणि आईला हलवलं, तर आईने डोळे उघडले आणि आईला काहीतरी होत होतं. त्यावेळेस आईला विचारलं की आई तुला काय होतंय? त्यावेळेस आई म्हणाली की मला खूप त्रास होतोय, मला खूप कसं तरी होतंय, मला असहनीय वेदना होत आहेत. आणि त्यावेळेस आणि एवढंच म्हणून त्या मावशी एकदम गप्प झाल्या, म्हणजे एकदम बेशुद्ध पडल्या. आणि त्यानंतर दीदीने मोठमोठ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. बरोबर शेजार पाजारचे ज्या लोक होती ते देखील आले आणि आल्यानंतर त्या मावशींना दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा बीपी 20 वर आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट व्हेंटिलेटरमध्ये ठेवावे लागेल. आणि त्यानंतर त्या मावशींना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्या दीदीने तिच्या घरच्यांनी सर्वांनी मावशीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आणि त्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर इकडे श्री स्वामी समर्थांची सेवा चालू होती की माझ्या आईला काहीही होऊ देऊ नका, ही स्वामींना सतत विनवणं हे चालूच होतं. स्वामींची सेवा देखील चालू होती आणि तिकडे आईला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेस काही वेळ निघून गेला, त्यानंतर असं झालं की त्या मावशींना एक रात्र भर व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ त्या मावशींच्या तब्येतीमध्ये सुधार झाला. आणि मावशींच्या तब्येतीमध्ये सुधार झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून आयसीयू मध्ये आणलं आणि आयसीयू मध्ये आणल्यानंतर त्यांना खूप बरं वाटत होतं. म्हणजे त्यांना शुद्ध होती, त्यांना जाणवत होतं की त्यांना काहीतरी झालं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी डॉक्टरांना प्रार्थना केली की मला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐकायचा आहे. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी मनाई केली. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल की दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असं काहीही अलाउड नसतं. कोणतेही मंत्र तंत्र त्याबरोबरच मोबाईल वापरणं तिथे अलाउड नव्हतं. आणि नेमकं याच पद्धतीने डॉक्टरांनी देखील सांगितलं
की नाही, तुम्हाला अशा पद्धतीचं काहीही भेटणार नाही किंवा तुम्ही अशा पद्धतीचं काहीही ऐकायचं नाही. आणि असं म्हटल्यानंतर डॉक्टर तिथून निघून गेले. थोडा वेळ दीदी त्यांची तिथेच उभी होती. त्यानंतर दीदीने हळूच तिच्या खिशातून तिचा मोबाईल काढला आणि एकदम स्लो आवाजामध्ये तारक मंत्र लावला. आईच्या हट्टापुढे तिला देखील काहीही समजलं नाही आणि त्यावेळेस तिनं तारक मंत्र आईच्या कानाशेजारी हळू आवाजामध्ये मोबाईल लावला आणि आई जवळ दिला. आई तारक मंत्र ऐकू लागली आणि ती ऐकत ऐकत एवढी तारक मंत्रामध्ये गुंग झाली की तिला असं वाटू लागलं की माझ्या बरोबर श्री स्वामी समर्थ आहेत. आणि तारक मंत्र ऐकून झाल्यानंतर ज्यावेळेस मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तारक मंत्र जर ऐकला नसेल तर एकदा नक्कीच ऐका. मित्र आणि मैत्रिणींनो, तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. आणि हे बोल त्या ताईंच्या लक्षामध्ये सतत असं होत होतं की ताईंना माहित होतं की स्वामी शक्ती माझ्या बरोबर आहे, त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. आणि त्यानंतर त्या मावशींचं लक्ष समोरच्या बेडवर गेलं आणि बेडवर गेल्यानंतर तिथे एक लहान मुलगा हा झोपलेला मावशींनी पाहिला. आणि त्यावेळेस त्या मावशींनी तिथे असणाऱ्या आल्यानंतर नर्सला विचारलं की या मुलाला काय झालं आहे, हा मुलगा असा का झोपलेला आहे. तर त्यावेळेस त्या नर्सने सांगितलं की हा मुलगा झोपलेला नाही तर तो कोमामध्ये गेलेला आहे. तर त्यावेळेस नर्सनी सांगितलं की तो मुलगा 10 दिवस झालं कोमामध्ये, म्हणजे 1 डिसेंबर पासून तो मुलगा कोमामध्ये आहे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहित असेल की जो जीव म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस कोमामध्ये जातो त्यावेळेस त्याचा काहीच नसतं, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये फक्त त्याची धडकन चालू असते, बाकी त्याच्या शरीराची कोणतीच हालचाल वगैरे काहीही नसतं. आणि नेमकं त्याच पद्धतीने तो मुलगा देखील एकदम कोमामध्ये होता. त्याला काहीही माहित नव्हतं, म्हणजे काहीही त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्या शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचं विकास होत नव्हता. अशा पद्धतीने तो मुलगा होता. त्यावेळेस मावशींनी तिथे असणाऱ्या नर्सला सांगितलं की ताई, तुम्ही त्या मुलाच्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ एकदा म्हणा. तर त्यावेळेस तिला देखील वाटलं की हे असं का सांगत आहे. तर मावशींनी सांगितलं की खरंच तुम्ही माझं एवढंच काम करा की तुम्ही जा आणि त्या मुलाच्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ हा षडक्षरी मंत्र म्हणा. एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर त्या नर्सला देखील खूप कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं की असं काय आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर नक्की काय होईल. आणि त्यांना देखील असं वाटलं की या मावशींचा स्वामींवर एवढा विश्वास आहे. आणि त्यावेळेस मावशींना विचारलं की तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता का. तर मावशी म्हणाल्या, खूप विश्वास आहे, या स्वामींवर भरपूर विश्वास आहे. आणि त्यानंतर तुम्ही फक्त माझं एवढंच करा की त्या मुलाच्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि त्यानंतर त्या नर्सला देखील खूप कुतूहल वाटलं. त्यांच्या मनामध्ये देखील हजारो प्रश्न निर्माण झाले की हे असं म्हटल्यानंतर काय होऊ शकतं का. आणि त्यावेळेस त्या नर्सला सांगितल्याप्रमाणे नर्स देखील कुतूहलाने गेल्या आणि त्या मुलाच्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ त्यांनी देखील खूप मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटल्या. आणि ज्या वेळेस ती नर्स श्री स्वामी समर्थ म्हणून बाजूला होते ना होते तोपर्यंतच एकदम त्या मुलाने डोळं उघडलं. आणि डोळे उघडल्यानंतर एकदम आश्चर्यचकित झालं की तो मुलगा 10 दिवसानंतर कोमातून बाहेर आला. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यावेळेस त्या मुलाच्या घरचे आई वडील हे देखील खूप आनंदी झाले. आणि त्यांनी देखील असा विचार केला की जर एकदा श्री स्वामी समर्थ म्हणल्यानंतर की आपला मुलगा कोमातून बाहेर आला, म्हणजे या मंत्रामध्ये किती ताकद असेल. आणि तेव्हापासून त्या मुलाच्या घरचे आई वडील, आजी आजोबा, चुलता चुलती, जे काही त्याचे रिलेटिव्ह नातेवाईक तिथे होते, सर्वजण स्वामींची भक्ती करायला लागले. आणि त्यानंतर स्वामींची भक्ती करायला लागले. आणि त्यानंतर त्या मावशींना विचारले की सर्वात प्रभावी काय करावं लागेल. तर त्यावेळेस मावशींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला तारक मंत्राचं पाणी द्या आणि त्यानंतर तुमच्या मुलाची तब्येत आपोआपच सुधारत जाईल. आणि त्यानंतर त्या मुलाच्या घरची सर्वजण लोक त्या मुलाला दररोज तारक मंत्राचं तीर्थ देखील देऊ लागले. आणि इकडे मावशींच्या जी तब्येत होती ती ICU मध्ये मावशींची तब्येत सुधारत होती, परंतु त्यांना हाय बीपीचा त्रास होता, त्यामुळे त्या ICU मध्येच होत्या. परंतु आपली आई ही लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी दीदीला असं वाटलं की आपण जाऊन अक्कलकोटला जावं आणि तिथे श्री स्वामी समर्थांच्या समाधीवरती अभिषेक करावा. आणि त्यासाठी नेमकं त्या ताई आणि मावशी सोलापूरच्या राहणाऱ्या आहेत. आणि
त्या सोलापूर ते अक्कलकोट खूप जास्त अंतर नाही, त्यामुळे दीदीने अक्कलकोटचा मार्ग पकडला आणि ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर तिने श्री स्वामी समर्थांच्या समाधीवरती अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर सर्व चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे घेतलं आणि ज्या दिवशी तिकडे ती दीदी अभिषेक करत होते, इकडे मावशींच्या प्रकृतीमध्ये एवढा बदल झाला की त्यांना ICU मध्ये जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि नेमकं त्याच दिवशी आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर दीदी अभिषेक करून परत हॉस्पिटलमध्ये आल्या. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एक दिवस तेथे ठेवला आणि नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप सुधार झालेला पाहिला आणि त्यानंतर त्यांना चेकअप करण्यासाठी त्यांचं ब्लड सॅम्पल किंवा जे जे काय काय लागतं ते सर्व काही घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस चेकअप करून आले त्यावेळेस डॉक्टरांना देखील खूप आश्चर्य वाटलं. कारण डॉक्टर म्हणाले की तुम्ही एखाद्या देवाची भक्ती वगैरे करता का? तर त्यावेळेस मावशींनी हसत हसत सांगितलं की हो, मी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करते. आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की खरोखरच स्वामींचीच कृपा तुमच्यावरती झाली असावी, कारण तुमचा जो हाय बीपीचा तुम्हाला जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला आणि आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कशाचाही त्रास नाही. तुमचे जे सर्व रिपोर्ट होते ते सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत आणि आता तुम्ही एकदम ठणठणीत, कोणत्याही प्रकारे आजार वगैरे तुम्हाला काहीही नाही. मावशींना डॉक्टर देखील म्हणाले की तुम्ही केलेल्या भक्तीचा स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतक्या दिवसाचा असलेला हाय बीपीचा त्रास देखील तुमचा बरा झाला आणि त्यानंतर आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे कशाचाही त्रास नाही. तुमचं शरीर पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टरांनी देखील सांगितलं आणि त्यानंतर मावशीची प्रकृती एकदम ठणठणीत चांगल्या पद्धतीने निरोगी झाली. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ज्या वेळेस एखादा भक्त मनापासून एखाद्या देवाची भक्ती करत असतो त्यावेळेस ईश्वर त्या भक्तावर नक्कीच प्रसन्न होत असतात. मनापासून केलेलं कोणतंही कर्म हे नक्कीच फलित जात असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस एखादी गोष्ट घडायची असते त्यावेळेस स्वामी हे कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये ती घडवून आणत असतात आणि नेमकं याच पद्धतीने या मावशीला कारण मात्र ठरवलं की या मावशीला देखील त्रास झाला, भरपूर त्रास झाला. त्याचबरोबर त्या त्रासाच्या बदल्यात स्वामींनी त्या मावशींना असलेला हाय बीपीचा त्रास कायमचा घालवला आणि त्याचबरोबर जो तो मुलगा होता जो 10 दिवस कोमामध्ये होता त्या मुलाला देखील अवघ्या एका श्री स्वामी समर्थ षड्यक्षरी एका मंत्राने तो मुलगा शुद्धीवर आला आणि कोमातून बाहेर आला आणि हे घडवण्यासाठी स्वामींनी त्याच्या भक्ताला पुढे पाठवलं आणि पुढे पाठवून त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तिथून त्या मुलापर्यंत पाठवलं आणि मुलाला कोमातून बाहेर काढलं. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट ज्या वेळेस घडत असते त्यावेळेस जी लोक स्वामी भक्त आहेत, स्वामींची भक्ती करत असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशीच घडत नसते. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तावर कृपा करतात त्यावेळेस काहीही करून त्या भक्ताला प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून नक्कीच बाहेर काढत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. ईश्वर हे सदैव आपल्या भक्ताबरोबर नेहमीच असतात. फक्त ईश्वराला पाहण्याची नजर लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने ईश्वराची भक्ती मनापासून केली त्या भक्ताला मात्र सदैव वाटत असतं की आपल्या बरोबर आपले ईश्वर भगवंत स्वामी हे सदैव आहेत. त्यामुळे ईश्वराची भक्ती करताना मनापासून आणि विश्वासाने, निशंक मनाने, निर्भय मनाने भक्ती करायची आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा की मी एवढे भक्ती करणार आहे आणि मला देवाने हे द्यावे, अजिबात सुद्धा असा मनामध्ये शंका आणायची नाही. त्याचबरोबर देवाची भक्ती करणे अगोदर की मी देवा तुला हेही मी एवढी सेवा करेन, मला हे दे, अशा पद्धतीचं तर अजिबात मागायचं नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती करत असताना ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती मनापासून करत असता त्यावेळेस मात्र ईश्वराला माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्यामुळे जे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे तेच ईश्वर त्या भक्ताला देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आपले भगवंत ईश्वर श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की त्यांना कधीच कोणतीच गोष्ट मागावी लागत नाही. ते न मागता सुद्धा आपल्या भक्ताला सदैव खुश करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करता आणि ज्या वेळेस तुम्ही केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत असते
त्यावेळेस मात्र स्वामी त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे जे काही त्याच्यासाठी योग्य आहे ते ते सर्व देत असतात आणि त्याचं आयुष्य हे निखारून टाकत असतात. अगदी आयुष्यामध्ये त्याला यशस्वी म्हटलं तरी देखील करून टाकत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, भक्ती ही नेहमी मनापासून आणि निशंक मनाने भक्ती केलेली हवी आहे. आणि त्याचबरोबर काही लोकांच्या मनामध्ये अशा देखील शंका येतात की जर आम्ही भक्तीच करायची असेल तर आम्ही नुसती भक्तीच करत बसू, अजिबात सुद्धा कोणतेही कर्म करणार नाही, कोणतेही काम करणार नाही, तर हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कितीही भक्ती करा, परंतु देव तुम्हाला कधीच काहीही घरी आणून देत नसतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे हे मात्र खूप गरजेचे आहे. आयुष्य जगत असताना प्रयत्न करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे तुम्ही प्रयत्न करता त्या प्रयत्नाला यश देण्याचं काम ही तुम्ही केलेली भक्ती करत असते, तुमचा ईश्वरावर असलेला विश्वास करत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी कधीही कोणतेही कर्म करत असताना प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि ईश्वराची भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जो व्यक्ती सदैव प्रयत्न करत असतो, आपले कर्म चांगले ठेवत असतो, इमानदारीने कष्ट करत असतो, त्याच्या बरोबर ईश्वर भगवंत हे सदैव असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती कधी केलेली कधीही वाया जात नाही. जसं या ताईंना अनुभव आला, श्री स्वामी समर्थांनी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणीतून बाहेर काढलं, त्याचबरोबर त्या ताई मावशींच्या आयुष्यामध्ये असलेला जो हाय बीपीचा त्रास होता तो देखील कायमचा दूर केला. आणि त्यानंतर तो लहान मुलगा होता त्या मुलाला देखील कोमातून बाहेर काढलं. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही काहीही कितीही तुम्ही सेवा केली तरी ईश्वर तुमच्या समोर येत नसतात. तर त्यासाठी ईश्वर आपल्याच एखाद्या भक्ताला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतात आणि त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या जगामध्ये तुम्ही कोणतेही कर्म करा, कधीच वाया जात नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब हा नक्कीच घेतला जात असतो. त्यामुळे नेहमी हाच विचार करायचा आहे की आपण ज्यावेळेस कर्म करत असतो त्यावेळेस आपल्याकडून झालेले कर्म हे नेहमी योग्य असावे, इमानदारीचे असावे. आणि त्यामुळे प्रत्येक कर्माचा हिशोब हा घेतला जात असल्यामुळे आपल्याला जे फळ मिळते ते आपल्या कर्मानुसारच मिळत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे ईश्वराची साथ जर तुमच्या बरोबर असेल तर ईश्वर त्या भक्ताला कधीही चुकू देत नाहीत, वाईट मार्गाने जाऊ देत नाहीत. त्यामुळे ईश्वराची साथ असणे हे मात्र खूप गरजेचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचा हा अनुभव हा खरोखरच मन हेलावणारा, मनाला सुख देणारा, त्याचबरोबर या अनुभवातून खूप काही शिकायला मिळणारा हा अनुभव होता. मित्र आणि मैत्रिणींनो, या कल्पना मावशींचा अनुभव ज्या सोलापूरमध्ये राहतात, या कल्पना मावशींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच तो शेअर करायचा आहे. कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर त्याचे पुण्य मात्र तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. तर ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.